अरे इकडे साहेब काय तो सूरज चव्हाणला ओळखतो का? सूरज चव्हाण हां इथेच असतोय साहेब. इथं कुठं इथेच गावात असतोय कुठे बी भेटेन का आता? भेटेल की पडलेलं असते ते काय नाही असते भेटते लगेच तुम्हाला. गाव साहेब काय झालं? चल तुला सांगतो काय झालं ते. काय झालं? कुठं भेटेन पण ते असतोय तिथं गावात असेल आता घरी असत. मला दाखवतो का ते? ते दाखवतो ना मी तुम्हाला पण झाले काय साहेब? चल तिथं गेलेस कळन. तिथे गेल्यावर का? चल बरं ठीक आहे चला. काय साहेब आज काय केले त्याने? अरे त्यानं आतापर्यंत 5 मुलीचे खून केलेत. 5 मुलीचे? अहो काय बोलता साहेब, असं नाही करणार तो, रोज गावात असतो चांगला मुलगा आहे. आमच्यापाशी सबूत आहे. तुम्हाला फक्त ते दाखव कुठे ती. चला चला नाहीतर ते आणखीन 2-4 मुलीचे खून करील. काय बोलता साहेब तुम्ही? मला खरं नाही वाटत तो असं करेल. पक्के सबूत आहे, तुला कळन नंतर. चला 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 बघू. काय सूरज, हे बघ माझा आयटम बघ कसं आहे, दिसलं का? भारी आहे का? महाबळेश्वरला गेलो तो परवा दिवशी फिरायला घेऊन, माहिती आहे का तुला? लई चिकनी आहे. हे बघ कशी दिसते बघ, आहे का? ऐकत का असं कडक आहे का नाही? डायरेक्ट घेऊन गेलतो गपचीप, घरी कोणाला सांगितलंच नाही चाललंय म्हणून. बघ ना काय राव माणूस आहे तू, एवढा भारी फोटो दाखवतोय तुला, बघ की दिसली का सूरज? काय राव तू फोटो बघत नाही, बघ बघ कसं आहे. तुला सांगितलंय मी दाखवत जाऊ नको मुलींचं फोटो. काय भाऊ बघ ना, आपण कसं आहे फोटो एवढा चांगला दाखवतोय. महाबळेश्वरला फिरायला गेलतो आम्ही. नाही मला मुलींचा लय लागाया, तुला अजून सांगतोय. काय माणूस आहे भाऊ, नको दाखवत जाऊ. हा बघतोय एकदा. तुला सांगितलंय गप बसत जा. मुलींची मला लय चिले, माझ्या डोक्यात जाऊ नको तू. अजून तुला सांगतोय विक्या, बघ ना भाऊ, बघ ना कशी दिसते बघ. विक्या मी अजून सांगतोय तुला, मुलींचा फोटो मला दाखवू नको. हा महाबळेश्वर मध्ये काढलेला आहे बघ, नको दाखवू. हे बघ. तक मला फोटो नको दाखवू. सूरज काय बघ तुला कोण भेटायले? कोण आहे? इन्स्पेक्टर संतोष मुंडे. काय काय नाही, पळायचं नाही. सूर्या पळाय का लागला? काय झालं? सूर्या सूरज गांधी काय झालं? थांब सूरज. सूर्या थांब 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 थांब. अरे सूर्या पळायला का रे? काय झालं? पळायचंय. काय झालं साहेब? साहेब काय झालं? साहेब काय झालं साहेब? अरे या मूर्खानं 5-5 पुरीचे खून केले. साहेब काय झालं? काय झालं? खून करून काय झालं म्हणतोस काय? साहेब हा? असलं नाही साहेब. 5-5 पुरीचे खून केले त्यानं. हो साहेब नाही काय. काय नाही काय? खरं आहे का हे? अहो साहेब काहीतरी गैरसमज झाला असेल तुम्हाला. साहेब नलटेल अशी बसते. चल सांग लवकर. मुली धोका देतात. एका मुलीवर लय प्रेम होत, ती पहिल्यांदा माझ्या प्रेम केलं तिने, आणि मी बी तिच्यावर केलं, पण मला तिने धोका दिला. पहिल्या बोलत गेली निघून, मग दुसरी प्रेम केलं. मुलगा एकावच प्रेम करतो मुलीच्या, आणि मुली अख्ख्या फुलांवर. त्यासाठी तुम्हाला सांगतोय मला सोडून दे. मी लय प्रेम केलं, त्यासाठी एका मुलीने मला असला बेकार गोळीगत धोका दिला ना, काय सांगायला नको. लय बेकार धोका द्यायचा मुली खतरनाक. मी आता असं लागावलोय ना, मुलींचं मला लय लागाय, लय लय चिल येते मुली बघितल्यावर. काय झालं? काय झालं म्हणजे एका मुलीच्या प्रेम केलं, ती गेली दुसऱ्या बलच निघून. मग काय करायचं? हा, दुसरी चव तिसरी चव केलं, तिने बी तसंच धोका दिला, ती बी गेली निघून. मग खरं चौथीच्या प्रेम केलं, मग तिच्या प्रेम केलं, डायरेक्ट तिने मला धोका दिला, दुसऱ्या मुलावर लग्न केलं. मग काय करतं? केलं का? चला मग आता. मग मला लाग येतो, तिला तोडली कचा कचा.
आता हिला जितकी मी सोडणार नाही. वाचवा कुणीतरी प्लीज वाचवा. हे थांब. कोण आहेस तू? का 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 मारतेस तू मला? मी काय केलंय तुझं? कोण आहेस तू? कोण आहेस तू? सगळ्या मुली सारख्याच असतात. मी मुलगी नाहीये. मग कोण आहे तू? मी कोण बाई आहे. बाई आहे. बाई? माझं लग्न झालंय माझं. झालंय? हा लग्न झालंय माझं. अशा धोका द्यायच्यात मुलांना. अरे मी तुला ओळखत पण नाही. मी तुला पहिल्यांदा नाही पाहिलंय. अजून काय? पहिल्यांदा पाहिलंय. मी नाही ओळखत तुला. मी खरंच नाही ओळखत तुला. सोडा मला. काय करते नाही ते मी ओरडाला. उलट वाचवा. सोड सोड सोड. आता एक बी मुलगी जगात कुठल्या तिथं लावून देणार नाही मी. कचा कचा तोडली का? आता चला मग जेलमध्ये खा पिटलं भाकर. साहेब तुम्ही मला सोला. मी एका मुलीला बी जित्ती नाही ठेवणार. गावात दिसन तिचा मॉडेल करणार. हा चला आता जेलमध्ये चला. साहेब मला सोला अजून सांगतोय तुम्हाला साहेब. अरे बाबू तुझा आता वशिला नाही न तुझे पैसे नाही. आता काहीच चलत नाही. आता डायरेक्ट तुला फाशी. साहेब फाशी बसते मला. मी इथं खाल्लं झालं तर तुम्ही मला कोण सोडणार नाही. माझं चेल आहेत ना. हा काय? माझं चेल आहे तुम्हाला जित्ता नाही ठेवलं. तुझे चेल? हं. अरे आम्ही शासनाचे माणसं आहेत. तुझ्या चेलायली आणि तुला एका मुठीनं फाशी देऊ. फाशी बसते साहेब. चल आंधी पुढे बघून. हो साहेब नाही तर आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमचं काही करायचं करतो. भर चौकात याला फाशी देतो आम्ही. हे बघा तुम्ही कुठलाही कायदा हातात घेऊ नका. काय त्याला फाशीच होणार आहे. पण ते आमच्या ताब्यात द्या साहेब तुम्ही तेवढं. नाही तर तुम्ही तरी फाशी द्या त्याला. फाशीची शिक्षाच देणार. यानं 4-4, 5-5 खून केलेत. काय आणि तुम्ही कुठलाही हंगामा तसलं काही करू नका. आता ह्याला आम्ही डायरेक्ट जेलमध्ये टाकतोय. चल पुढे बघून.